चर्नी रोडला इकडे साहित्य संगम मंदिर नाट्यगृह आहे. ते 1960 साली त्याची स्थापना झाली आणि तिकडे आता शो आहे, एक कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे, मराठी नाटकाची स्पर्धा आहे. आणि माझे मित्र आहेत अवधूत बिसे, हे डायरेक्टर आहेत आणि हे एक्स प्रिन्सिपल होते पण ही हायस्कूलमधले. सो त्यांना आपण भेटायला चाललो आहे कारण त्यांनी बोलवलेलं, विशेषतः त्यांनी बोलवलं की समीर ये तू आणि बघ त्या नाटक कसं आहे. नाटकाचं नाव त्यांनी मला सांगितलं नाही, ते बोललं ये तिकडे मी नाटकाचं नाव सांगेन आणि तिकडचे जे कलाकार आहेत जे त्यांच्याशी ओळख पण करून देईन. मला चला तर मग नाटक बघूया, प्रेमाचं काहीतरी आहे नाटक, ते आपण बघू आणि थोडा इंटरव्ह्यू पण घेऊ आणि नाटक पण बघू. चला तर मग. प्रॉब्लेम झाला तर आम्हाला फोन करायचा. सॉरी सॉरी सॉरी. नमस्कार अवधूत बिसे सर. नमस्कार. आणि मला खूप बरं वाटलं की तुम्ही नाटक प्रोड्यूस करता, डायरेक्टर पण आहात आणि सेकंड तुम्ही प्रिन्सिपल आहेत पण कुठल्या कॉलेजचे? मी आता सध्या रिटायर्ड झालो. रॉबर्ट मनी टेक्निकल ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूल ग्रँट रोडला जे होतं तिथे मी प्रिन्सिपल म्हणून काम करत होतो. त्याच्यानंतर माझं ट्रान्सफर झाली, रिटायर्ड झालो, सेवानिवृत्त झालो आणि आता बऱ्यापैकी नाटकाला आता वेळ देऊ शकतो. क्या बात आहे. आणि तुम्ही आवर्जून मला बोलवलं ह्याचं पहिलं थँक्यू. आणि काय नाटकाचं म्हणजे मी बोलत होतो तुम्हाला नाटकाचं नाव काय, पण ते बोललं तुम्ही बोलत गुपित आहे हे ते नंतर नाटक बघ आणि नाटकाचं नाव पण तू आल्यावरती आपण बघूया. तर कसं आहे, गेल्या या नाट्यक्षेत्रामध्ये मी माझ्या वडिलांपासून म्हणजे जवळजवळ आज मला 58 वर्ष झाली या नाट्यक्षेत्रामध्ये. जवळपास 106 नाटकं मी लिहिली, डिरेक्ट केली. जवळपास 25 ते 30 नाटकं महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र स्पर्धांमध्ये म्हणा, हिंदी नाट्य स्पर्धांमध्ये माझे नाटकांना नंबर मिळाला, बक्षिसं मिळाली. मी स्वतः मुंबई विद्यापीठाचा अभिनयातील सुवर्णपदक विजेता आहेत त्यावेळेला. क्या बात. राज्य नाट्य स्पर्धेतही मला बक्षिसं मिळालीत, लेखक म्हणून पण मिळाले, दिग्दर्शक म्हणून पण मिळाले. मुंबई दूरदर्शनवरती मी सिरियल पण करायचो. आत्ता ही जी 63वी राज्य नाट्य स्पर्धा आहे, या राज्य नाट्य स्पर्धेत मी एक आत्ताच्या जगात जो काही बदल झाला आहे, आत्ताचं ह्या 63व्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आत्ताच्या जगामध्ये या देशामध्ये पाश्चात्य संस्कृतीचा, युरोपियन संस्कृतीचा जो काही बदल झाला आहे आणि एक नवीन कॉन्सेप्ट निर्माण झाली आहे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. म्हणजे अगदी सहज सांगायचं झालं तर आज बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरी जर तुम्ही विचारलं काय हो तुमचा मुलगा कुठे गेला, तर लोक सहज म्हणतात गेला असेल त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर. आणि मुलीबद्दल विचारलं तर लोक म्हणतात गेली असेल आपल्या बॉयफ्रेंडबरोबर. परंतु गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड यांच्यामधलं जे नातं आहे ना, ते पवित्र असलं पाहिजे, विश्वासाचं असलं पाहिजे. परंतु एखाद्या मुलाला विचारलं तर तो माझं सांगतो की अरे ही माझी 5वी गर्लफ्रेंड आहे. मुलीला विचारलं तर ती सांगते हा माझा 4था बॉयफ्रेंड आहे. म्हणजे मग याच्यापुढे काय आहे की निखळ मैत्रीचं नातं न राहता ते शारीरिक आकर्षणापर्यंत जातं. आणि हे जर असंच चालू राहिलं तर मग अजून एक 5-10 वर्षामध्ये आपल्याला आज जे चित्र दिसतं आहे चौपाटीवरती म्हणा, हॉटेलमध्ये म्हणा किंवा भर रस्त्यात, बसस्टॉपवर, रेल्वे स्टेशनवरती सहजगत्या हे लोक एकमेकांना बाहुपाशात जातात. काही लोक तर थेट म्हणजे चुंबनापर्यंत पोचतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण समोरच्या व्यक्तींवरती, समोरच्या मुलांवरती, शाळकरी विद्यार्थ्यांवरती किंवा आज आमच्यासारखे जे जुन्या पिढीमध्ये गेले आहेत त्यांना हे बघून असं वाटतं की हे काय चाललं आहे. म्हणजे बघा, मला असं म्हणायचं आहे की एखादी गोष्ट आहे ना आपल्या घरातच मर्यादित असणं फार महत्त्वाची आहे. पण घरात 4 भिंतीत मर्यादित असलेली गोष्ट अगदी उघडपणे बोलायचं झालं तर सेक्स हा जेव्हा भर रस्त्यावरती येईल त्यावेळी ह्या भारताची, या महाराष्ट्राची आणि मराठी संस्कृतीची दिशाच बदललेली असेल. संस्कृती किती लयास गेली असेल माहीत नाही. अगदी सांगायचं झालं तर एका मी देशाचं नाव घेत नाही, पण तिथल्या चर्चेसमध्ये सुद्धा म्हणजे चर्चमध्ये सुद्धा लोक जात नाहीत. अवघा 1% लोक जातात चर्चमध्ये. तीच अवस्था या देशामध्ये होणार का, या महाराष्ट्रामध्ये होणार का, असा मोठा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून मला नाटक लिहावं असं वाटलं, अशी गर्लफ्रेंड हवी. नाटक विनोदाच्या वेगवेगळ्या माध्यमातून जातं, पण मध्ये असं काहीतरी होतं की भूकंपासारखं की खरंच गर्लफ्रेंड हवी का, गर्लफ्रेंड म्हणजे काय, वेशा का,
अशा पद्धतीचं झालं आहे. म्हणजे अगदी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहे ना, सर्रासपैकी मुली सिगरेट ओढतात, दारू पितात. बरंच त्यांचे एकाच वेळेला 2-2, 4-4 कनेक्शन्स असतात. हे मी अनुभवलं आहे, बघितलं आहे. पण हे चुकीचं आहे असं माझं स्वतःचं मत आहे. मला माहीत नाही. बघा, फॅमिनिझम असावं, स्त्री मुक्तता असावी. आपण जर बघितलं आपलं रामायण महाभारत याच्यामध्ये सुद्धा स्त्रियांबद्दलच्या असलेल्या काही कल्पना होत्या. त्याच्यामध्ये स्त्रिया ह्या कधीही दुर्गाचा अवतार घेऊन त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये उभ्या राहिलेत. बऱ्याच लोकांची आपण नावं घेऊ शकतो. इंदिरा गांधी म्हणा, की आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील म्हणा, बऱ्याच सरोजिनी नायडू आहेत, बऱ्याच आपल्या झाशीची राणी. ह्या लोकांसारखं आपल्याकडे जे आयडियॉलॉजी आहे ती स्त्रियांकडे असली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं भारत जर पुढे न्यायचं असेल तर स्त्री आणि पुरुष समानतेमध्ये एक वेगवेगळे निकष लावायला पाहिजेत. आज 5वी-6वीतला मुलगा पण म्हणतो की मला गर्लफ्रेंड पाहिजे. बघा, म्हणजे इथपर्यंत आपण खरंच आपली संस्कृती म्हणा किंवा आपले संस्कार खाली कोसळलेत का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि याला कारणं कोणती आहेत, याच्यामध्ये हायपोथेसिस काय आहेत, याच्यामध्ये लॉजिक काय आहेत, हे जर आपण लेक्चरमध्ये मांडायला गेलो तर लोकांना कंटाळवाणं वाटेल. म्हणून मी नाटकामध्ये मांडलं आहे, अशी गर्लफ्रेंड हवी. क्या बात आहे. म्हणजे आता आम्हाला हे बघायचं आहे नाटक. हो, बघा, तुम्ही जरूर बघा आणि आपला अभिप्राय कळवा. की मला काय नाही, मी कोणी समाजसुधारक नाही, पण लोकांसमोर हा प्रश्न घेऊन मांडला आहे मी. मला माहीत नाही किती लोकांना याच्याबद्दल वाटेल, कोणाला बोलावं तरी वाटेल. काही लोकांना तर याचे अनुभव आलेले असतील. की असाही एक ट्रॅक मला ऐकायला मिळाला की इथून हे गर्लफ्रेंडच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे हाऊसकीपिंग म्हणा किंवा हॉटेलमध्ये काम करण्यासाठी म्हणा, अशा प्रकारे मुलींना इथून नर्सिंगमध्ये म्हणा, तुम्ही बघितलं असेल, त्याच्यावर सिनेमा पण आला होता, नेलं जातं. नेपाळ मार्गे नेलं जातं, थायलंडला नेलं जातं. थायलंडला एक वॉकिंग स्ट्रीट आहे, त्याच्यामध्ये संध्याकाळी 7ला ही दुनिया चालू होते, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही नाही आहे. अगदी नेकेड कॅबरेज तुम्हाला बघायला मिळतात. बरंच काही, सगळं फ्री आहे तिथे, फक्त पैसे पाहिजेत. पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पैशाशिवाय काही होत नाही, पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही ना. आपल्या ह्या पिढीला, मराठी माणसाला विशेष करून हे कळायला पाहिजे. मी तर म्हणेन की याच्यावरती सर्व विचार व्हायला पाहिजे आणि काहीतरी एक ठोस फ्रेमिंग आपल्या संस्कृतीची, जी चौकट जास्त मोडू नका. स्त्रीला प्राधान्य हवं, स्त्री मुक्त हवी, हे मलाही मान्य आहे. परंतु त्या मुक्ततेचा गैर अर्थ घेतलेल्या जे लोक आहेत त्यांच्यामुळे समाज बिघडत चालला आहे. हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. म्हणून मी नाटक लिहिलं आहे, मीच दिग्दर्शित केलं आहे, अशी गर्लफ्रेंड हवी. चला तर मग नाटक बघूया. येस, या. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सरांनी एक नवीन अध्याय शिकवला आहे, हा सर्वांसाठीच आहे. आणि आता तुम्हाला बघायला पाहिजे, हे नाटक खरंच मला बघायला लागेल की नाटकाचं काय महत्त्व आहे आणि नाटक कशा अनुषंगाने बनवलेलं आहे ते बघूया.